नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती सर्वजण बसलेले असतात, मस्त दिवाळीचा फराळ खात असतात आणि त्याच वेळी तिथे एंट्री झालेली असते, ती म्हणजे संजना आणि अनिरुद्धची. निर्लज्जसारखे ते दोघं तिथे येऊन थांबलेले असतात आणि ते तोंडाला येईल तसं बोलत असतात. त्याचबरोबर इकडे सगळ्यांना त्रास होत असतो, त्यांचा राग येत असतो. पण इकडे संजना आणि अनिरुद्ध म्हणतात की कसं आहे, आम्ही इथेच येणार होतो. आणि अरुंधती, तुला वाईट वाटलं असेल ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही आमचा या घरावरती तेवढाच हक्क आहे. त्यामुळं आम्हाला या घरातून बाहेर कोणीच काढू शकत नाही. जर तुम्हाला आम्हाला या घरातून बाहेर काढायचं असेल तर या घराच्या मार्केट रेटप्रमाणे आमचा जो शेअर आहे तो आम्हाला द्यावा. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच खूप राग येतो. सगळेजण खूप चिडलेले असतात, परंतु कोणीच काही बोलत नाही. आणि संजना आणि अनिरुद्ध इतके निर्लज्ज असतात की तिथे असलेला फराळ ते खातात. संजना म्हणते की खरंच छान झाली चकली, अगदी कुरकुरीत झालेली आहे. अनघा, आरोही या दोघींनाही खूप राग आलेला असतो. एवढ्या प्रेमाने आपण बनवलेलं आहे आणि खायला मात्र ही येणार आहे. जिने आमच्यावर जी वाईट वेळ आणली होती तीच आता आमच्या डोक्यावर येऊन नाचत आहे. या गोष्टीमुळं इकडे अनघाला तर खूपच राग आलेला असतो. परंतु अरुंधती संजनाला काहीच बोलत नाही, कारण संजनाला आता घ्यायचा असतो तो म्हणजे अरुंधतीचा बदला. काही झालं तरी अरुंधती या घराच्या बाहेर गेली पाहिजे आणि त्याचसाठी तिचे सगळे प्रयत्न सुरू असतात. इकडे ईशा त्याचबरोबर अभि तिथेच बसलेले असतात आणि तेही त्यांच्याकडे पाहत असतात. त्यांनाही कळत नसतं की काय उत्तर द्यायचं आहे आता, कारण हे दोघं तर घरात येणार याबद्दल सगळ्यांनाच गॅरंटी होती, जाणार तरी कुठं आहेत ना. तेव्हा संजना म्हणते, आम्ही आलेलो आहे, तुम्ही आम्हाला अजिबात घराच्या बाहेर काढू शकत नाही. काहीही झालं तरी आम्ही याच घरात राहणार आहोत, या भाषेमध्ये संजना बोलत असते. परंतु सगळे तिच्याकडे इग्नोर करतात, शांत राहिलेले असतात. तेव्हा संजना म्हणते, कसं आहे, पैसे मागितले की एवढी शांतता, म्हणजे मला वाटलं नव्हतं तुमच्या सगळ्यांची तोंडं इतकी बंद होतील. नाही, कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही आम्हाला आमचे शेअर्स देऊ शकत नसाल तर आम्ही याच घरात राहणार आहोत. तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढू शकत नाही. कसे आम्ही केस हरलो असलो तरी कायद्याने या घरावरती आमचा तेवढाच हक्क आहे, तेवढाच अधिकार आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आप्पा सर्वजण पाहत असतात. संजना आणि अनिरुद्ध तोंडाला येईल ते बोलत असतात आणि त्यानंतर ते तिथून निघून जातात. तेव्हा आप्पा म्हणतात की हा आलाच का परत त्रास द्यायला आणि सगळ्या दिवाळीचं वाटोळं करायला, कारण एवढ्या सुखाने आनंदाने आपण सगळेजण होतो. यांना दोघांना बघवणार तरी कसं आहे ना, आपलं सुख ओरबडायला ते आलेले आहेत. तेवढ्यात कांचन म्हणते, अहो कुठं जाणार ना ते दोघं तरी, त्यांना तरी कुठं घर आहे, आता तर त्यांना दोघांनाही नोकरी नाही आहे आणि नोकरी तरी कोण देणार त्यांना ना. तेव्हा मात्र आप्पांना खूप राग येतो. आप्पा म्हणतात, बरोबर आहे, तुला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना, कारण तुझा लाडका योग परत आलेला आहे. तेव्हा कांचन आणि आप्पा या दोघांमध्ये वाद सुरू झालेले असतात. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पा शांत व्हा, अहो तुम्हाला माहिती आहे ना हे होणारच होतं, कशाला त्रास करून घेताय, मनस्ताप करून काय फायदा होणार आहे. त्यापेक्षा आता असा विचार केला पाहिजे की काहीही झालं तरीही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनाप्रमाणे होत आहेत ना, मग बास, त्यामुळं जास्त विचार करू नका, असं आप्पांना ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे कांचन हे सर्व पाहत असते. आप्पांना सगळेजण शांत करत असतात. तिथे यश पण असतो, सगळेजण असतात आणि सगळेजण ह्या गोष्टी पाहतच असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळं घरातील सगळ्यांची मनस्थिती खराब झालेली असते, परंतु आनंदी असते ती म्हणजे संजना आणि अनिरुद्ध. त्यांच्या दोघांचं असं म्हणणं असतं की फायनली आपण कोणत्याही हॉटेलमध्ये 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये जरी राहिलो तरीही आज जो आनंद आहे तो आनंद घरात आल्यावरच मिळतो. फायनली घरात आल्यानंतर आज आपल्याला खूपच बरं वाटत आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो. तेव्हा संजना म्हणते की एकच आपलं ध्येय आहे, ते म्हणजे त्या अरुंधतीला बर्बाद करायचं, अरुंधतीला या घरातून या जगातून उद्ध्वस्त करायचं, हेच आपलं ध्येय आहे. हे सगळं ते बोलत असतात. तेव्हा संजनाला अनिरुद्ध म्हणतो की म्हणजे, तेव्हा संजना सांगते की आता बघ, आता बरोबर वाटतंय ना मी काय बोलते ते, पटतंय ना.
आणि ती सगळ्या गोष्टी सांगू लागते. ती म्हणत असते की बघ, पहिलं या घरातून बाहेर काढायचं ते म्हणजे इथे असलेल्या या सगळ्यांना, आणि पहिला नंबर आहे तो अरुंधतीचा. अरुंधतीला बाहेर काढलं की मग त्यानंतर आपण बाहेर काढायचं आहे ते म्हणजे त्याच्या पाठोपाठ ती अनघा आरोही तर तिच्या पाठोपाठ जाणारच आहेत. अभि आणि ईशा तर या घरात आपल्यासोबत राहू शकत नाहीत, त्यांनी आपल्याला चीट केलेलं आहे. हे सगळं ती बोलत असते. आणि त्यानंतर आई आप्पा पण. तेव्हा इकडे अनिरुद्ध म्हणतो की काय बोललीस तू? आई आप्पा कुठेही जाणार नाहीत, ते आपल्यासोबतच राहणार आहेत, त्यांना मी कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा संजना म्हणते तू डोक्यावर पडलंयस का रे? म्हणजे तुला तुझ्या वडिलांबद्दल कळवळ आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण विचार कर ना, हे सगळे घराच्या बाहेर गेल्यावर ते आपल्यासोबत राहतील का? या गोष्टीचा कधीतरी विचार कर ना, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आई आप्पा हे आपल्यासोबत राहणार नाहीत. परंतु इकडे अनिरुद्धने सांगितलेलं असतं की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, माझे आईवडील आहेत आणि ते आपल्यासोबतच राहणार आहेत, हे सांगितलेलं असतं. अनिरुद्ध म्हणतो की पुन्हा या बाबतीत बोलायचं नाहीस. हे सगळं झाल्यानंतर तो म्हणतो की आपलं एकच ध्येय आहे, ते म्हणजे आपल्याला या अरुंधतीला बर्बाद करायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा संजना म्हणते की मान्य आहे. आता कसा व्यवस्थित बोलला, याच्या आधी कधी विचार केलेलास का असा? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही, तशी वेळच आली नव्हती ना याच्या आधी, पण आज तशी वेळ आलेली आहे, त्यामुळं हा विचार करावा लागत आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे अभि आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं की इकडे अनघा, आरोही, यश आणि आप्पा बाहेर बोलत बसलेले असतात. यश आप्पांना म्हणत असतो की किती निर्लज्ज आहेत ते, पुन्हा आलेले आहेत बघितलं ना, म्हणजे त्यांना जराही काहीही वाटलेलं नाही. या सगळ्यामुळं काय होणार आहे या कोणत्याही गोष्टींचा विचार यांनी केलेलाच नाही आणि हे पुन्हा आलेले आहेत आपल्याला त्रास द्यायला. तेव्हा यश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माझ्याकडे जर पैसे असते ना, यांच्या तोंडावर फेकून मारले असते, कारण सगळ्या दिवाळीचा मूड यांनी घालवलेला आहे, यांना जरासंही काही वाटत नाही आणि हे आपल्याशी चुकीचंच वागणार आहेत, याबद्दल काहीही शंका नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आप्पा म्हणत असतात बरोबर आहे रे, आपण नाकारू शकत नाही. तेव्हा संजना तेवढ्यात तिथे येते आणि ती म्हणायला लागते काय म्हणालच? नाही बरोबर आहे, कसं आहे तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे रे काही, त्यामुळं तुम्ही मला झेलतच राहायचं आहे आणि आम्ही इथेच राहणार आहोत. नाही एवढंच वाटतंय तर तुम्ही जावा घराच्या बाहेर. तेव्हा अनघा, आरोही तिथं असतात, आप्पा असतात. निर्लज्जासारखं संजना बोलत असते, कारण ती अनिरुद्धला म्हणून आलेली असते की आपण निर्लज्ज होऊन इथे या घरात राहायचं आहे, काहीही झालं तरी आपण या घरातून बाहेर जायचं नाही, कारण एवढा चांगला सोर्स, एवढी चांगली सर्विस आपल्याला कुठंही मिळणार नाही. आपण याच घरात राहायचं आहे आणि आनंदाने राहायचं आहे. काहीही झालं तरी आपल्याला इथून कोणीही बाहेर काढणार नाही, हे लक्षात ठेव, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अनिरुद्धही म्हणालेला असतो की अगदी बरोबर आहे, काहीही झालं तरी आपल्याला इथे राहणं गरजेचं आहे. समृद्धीसारखा बेस्ट ऑप्शन दुसरा कोणताही नाही, कारण आपल्याला जी सर्विस मिळणार आहे, आपल्याला जी सेवा मिळणार आहे, ती फक्त आणि फक्त याच घरात मिळणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि फक्त चांगली सेवा मिळावी या एका गोष्टीसाठी संजना आणि अनिरुद्ध या समृद्धीमध्ये राहणार आहेत. आणि मग यश म्हणतो इतके निर्लज्ज असायला असं कधीच वाटलं नव्हतं, पण खरंच तुम्ही तर सगळ्या मर्यादा पार केलेल्या आहेत. तुम्हाला दोघांना जराही लाज वाटत नाही, कारण तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आप्पांच्या समोर अनिरुद्ध म्हणतो की यश तोंड सांभाळून बोल. आप्पा म्हणतात काय चुकीचं बोललाय रे तू पण तेच करतोय, जे खरं आहे तेच केलेलं आहे ना, तू तरी कुठं तोंड सांभाळून बोलतोस, तुला तरी कुठं काय वाटतं? आणि हे सगळं जे काय घडलेलं आहे ना, या सगळ्याला फक्त आणि फक्त तुम्ही दोघं जबाबदार आहात, तुमच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, असं आप्पा सांगत असतात. परंतु अनिरुद्ध म्हणत असतो की हे सगळं त्या अरुंधतीमुळे झालेलं आहे. मला माहिती आहे तुमचं कान कोण फितवते ते, तुमच्या मनात माझ्याविषयी विष कोण घालवते हे मला सगळं माहिती आहे. ती अरुंधती करते हे सगळं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही तिची साथ देताय पण ती तुम्हाला फसवणार आहे, तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे,
हे सगळं अनिरुद्ध बोलत असतो तेव्हा यशला खूप राग येतो आणि यश म्हणतो की बास झाला, खूप झालं आता. आईच्या विरोधात एक शब्दही मी ऐकून घेणार नाही, कारण आई कोणालाही फसवत नाही आहे. आईनं हे जे काय सगळं केलेलं आहे ते आमच्यासाठी केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तिने आमच्यासाठी केलेल्या आहेत, अगदी मनापासून केलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आरोही आणि अनघा दोघीही तिथं असतात. संजना आणि अनिरुद्ध निर्लज्जसारखे घरात राहत तर असतातच, पण त्याहीपेक्षा घरामध्ये राहून ते खात पीतही असतात. त्यांना जराही लाज वाटत नाही की आपल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. या गोष्टीची त्यांना जराशीही जाणीव नसते. त्यांचं फक्त एकच कॉन्सन्ट्रेशन असतं, ते म्हणजे अरुंधतीला बर्बाद करणं. या ध्येयाला घेऊनच ते आलेले असतात. त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही अरुंधतीला बर्बाद करायचं आहे, त्याशिवाय शांत व्हायचं नाही. कारण अरुंधतीमुळंच हे सगळं घडलेलं आहे, हा खूप छान असा गैरसमज त्यांचा झालेला असतो. त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की या सगळ्याला अरुंधती जबाबदार आहे. अरुंधतीमुळं आपल्याला घराच्या बाहेर जावं लागलेलं आहे. अरुंधतीमुळं चार चौघात लोक आपल्याला नावं ठेवत आहेत, आपल्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत. हे सगळं बोललं जात असतं. आता सगळेजण आत निघून जातात. अनघा आरोहीला म्हणते की यशला घेऊन आत चल. आप्पाही आत जातात आणि त्यावेळेस ते दोघंजण म्हणतात, बघितलं ना किती माज आहे याला, हे सगळं कुणाच्या जीवावर बोलतो हा, नक्की काय आहे यांच्या डोक्यात काय आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा इकडे अनिरुद्ध म्हणतो, सोड ना तो विषय, कशाला तू फसली त्यांना पकडून, माहिती आहे ना तो कसा आहे ते, असं म्हणत तो तिला शांत करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती ही सुलेखाताईंकडे आलेली असते आणि सुलेखाताईंना ती म्हणत असते की खरंच तुमच्यामुळं हे सगळं होऊ शकलेलं आहे. त्यावेळेस सुलेखाताई म्हणतात, मी काही वेगळं केलेलं नाही आहे, मी माझं कर्तव्य केलेलं आहे फक्त. तेव्हा अरुंधती पुन्हा शांत होते. तिने नितीनसाठी फराळ आणलेला असतो, सुलेखाताईंसाठी फराळ आणलेला असतो आणि ती शांत होते. सुलेखाताई विचारतात, काय झालं? तेव्हा अरुंधती सांगू लागते की आत्ता बघितलं ना काय गोंधळ झालेला आहे, ते पुन्हा आलेले आहेत घरात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की याबद्दल काही शंका नाही, ते येणारच होते परत. तेव्हा नितीन म्हणतो की खरंच निर्लज्ज आहेत ते दोघं. सुलेखाताई म्हणतात, असं काय म्हणताय तुम्ही दोघं पण, कारण असा विचार करा ना, ते दोघं कुठं जाणार होते, त्यांच्याकडे तरी दुसरा ऑप्शन कोणता होता? काहीही झालं तरी ते कुठंच जाऊ शकत नव्हते, कारण त्यांच्याकडे कोणताही ऑप्शन नाही. त्यामुळं त्यांना समृद्धीमध्ये येण्यावाचून काहीही पर्याय नव्हता. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती म्हणत असते, कारण त्यांनी हिस्सा मागितलेला आहे, आपण केस तर जिंकलेलो आहोत, पण त्यांच्यामुळं घरातली शांतता भंग झालेली आहे. दिवाळीचा आनंदाचा क्षण सगळे आनंदात होते, गुण्यागोविंदाने साजरा करत होते. हे दोघं आले आणि मिठाचा खडा पडलेला आहे. आता त्या दोघांना ॲडजस्ट करून त्या घरात राहण्याशिवाय काहीही पर्याय नाही. तेव्हा नितीन आणि सुलेखाताई म्हणतात, हे बघ अरुंधती, तू त्या घरात राहतेस, तुला काळजी घ्यावी लागणार आहे. ते दोघंजण तुझ्या विरोधात काहीही करू शकतात, त्यावेळेस त्यामुळं काळजी घे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कांचन यशला नवीन नवीन कामं सांगत असते. तेव्हा यश ती कामं करून येत असतो आणि त्यानंतर इकडे कांचन म्हणत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की मी शांत राहणार नाही. कांचन म्हणत असते की काय चाललं यश तुझं, आणि यशला मात्र आरोहीकडे जायचं असतं आणि आरोहीसाठी तो बोलत असतो. परंतु इकडे आरोहीच्या जवळ तो जातो आणि रांगोळीतले रंग तो आरोहीच्या तोंडाला लावतो. तेव्हा आरोही म्हणते, अरे यश, दिवाळी आहे, रंगपंचमी नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, ते असू दे, मी काय सांगतोय ते ऐक, असं म्हणत यश बोलायला लागतो आणि तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींमुळं एकच लक्षात ठेवायचं आहे की आपण आपला क्षण आनंदाने जगायचा आहे, असं म्हणत तो आनंदाने जगत असतो. आणि ते दोघंजण एकमेकांच्या जवळ आलेले असतात, ते अंगणात असतात आणि इकडे त्यांना दोघांनाही बहाणी नसतं की ते अंगणात आहेत, आता पुढे काय होणार आहे, कोणीतरी येऊ शकतं. आणि तेवढ्यात यश आणि अभि आणि ईशा तिथे येतात आणि ते दोघंजण त्या दोघांना तिथे डिस्टर्ब करतात. मग आरोही आणि यश तिथून निघून जातात आणि हे दोघंजण मात्र पुन्हा रांगोळी काढत बसलेले असतात. रांगोळीमध्ये कलर भरत असतात. मग म्हणत असतात की कोणता कलर भरायचा आहे. तेव्हा मात्र तिथे संजना येते आणि म्हणते की ब्ल्यू कलर भर.
हे दोघं मात्र संजनाला इग्नोर करतात. संजनाला या गोष्टीचा खूप राग येतो. अनिरुद्ध आणि संजना दोघंही तिथं आलेले असतात. ईशा आणि अभि त्यांच्याशी बोलतच नाहीत. तेव्हा इकडे अनिरुद्ध आणि संजना म्हणतात, कसं आहे हे ना कोणाचेच होऊ शकत नाही आहेत. ज्या बाजूला फायदा आहे त्याच बाजूला हे दोघंजण जाऊ शकतात. अन्यथा हे दोघं दुसरा कोणाचाही विचार करू शकणार नाहीत. फक्त स्वार्थी आहेत. तेव्हा त्यांना संजना बोलत असते. त्यांना संजना म्हणत असते की तुम्ही दोघं फक्त स्वार्थी आहात. जोपर्यंत आमची गरज होती तोपर्यंत तुम्ही आमच्याशी नीट वागलेले आहात. आणि जेव्हा तुमची गरज संपली तेव्हा ईशा म्हणते की तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे. त्यावरती संजनाचं म्हणणं असतं, आम्ही तुम्हाला फसवले म्हणजे काय? तेव्हा अभि म्हणतो की हो, कारण भोसले बिल्डरने आम्हाला घरी येऊन सांगितलं की तुम्ही त्याच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घेतलेलं होतं आणि तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे. तुम्हाला ना आम्हाला अलगद बाहेर काढून टाकायचं होतं, म्हणून तुम्ही दोघांनी आमच्यापासून ती गोष्ट लपवलेली आहे. आम्हाला सांगितलं नाही की ॲडव्हान्स पेमेंटबद्दल. तेव्हा संजना आणि अनिरुद्ध म्हणतात, म्हणजे तुम्ही जी साक्ष दिलेली आहे ती ते ॲडव्हान्स पेमेंट होतं आणि ते तुम्हाला आम्ही सांगितलं नाही म्हणून. तेव्हा ते दोघंजण म्हणतात की हो. तेवढ्यात आप्पा आणि अरुंधतीही तिथं आलेले असतात आणि त्या दोघांनीही ही गोष्ट ऐकलेली असते. अरुंधती म्हणते, काय हे खरं आहे का? म्हणजे तुम्ही जी कोर्टात साक्ष दिली ती याचसाठी दिली ना? तेव्हा हे म्हणू लागतात की हो, अनावधानाने ते सत्य आहे आणि आम्ही त्याचसाठी यांच्या विरोधात साक्ष दिलेली आहे. त्यांनी आम्हाला फसवलेलं होतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भोसले बिल्डरचे गुंड घरी आलेले असतात. त्यांनी अनिरुद्धला पैसे मागितलेले असतात आणि अनिरुद्धची कॉलर पकडलेली असते. अनिरुद्ध पण अगदी गुंडशाही पद्धतीने त्यांच्यावरती धावून जातो आणि म्हणतो, देत नाही पैसे जा, आणि त्या गुंडांना तिथून ढकलतो. तेव्हा ते गुंड म्हणतात की आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता जे काय होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे सगळं ते गुंड बोलत असतात. आणि तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे. आणि मग इकडे ते जानकीकडे चाललेले असतात. जानकी अरुंधतीच्या मांडीवर असते, परंतु तिथे लगेचच यश, ईशा, त्याचबरोबर आरोही अनघा धावत जातात. त्यानंतर ते गुंड रस्त्याने जाताना त्यांना ईशा दिसते आणि ते ईशाच्या जवळ जातात आणि ईशाला ते तिथं टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात. ईशाच्या अंगावरती त्यांनी हात टाकलेला असतो. या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर ईशा खूप घाबरलेली असते. ती रडत घरी येते आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा घाबरलेली आहे. ती घरी आलेली आहे आणि ईशाने घरी येऊन सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे अरुंधती मात्र खूपच चवताळलेली आहे. अरुंधतीला खूप राग आलेला आहे आणि अरुंधती ही संजनाच्या अंगावरती धावून गेलेली आहे आणि तिला सांगत आहे की तुमच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. यशी तिथे गेलेला आहे. तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीला म्हणत असतो, काय चाललं तुझं? अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या मुलीच्या अंगाला जर कोणी टच करण्याचा प्रयत्न केला तर एकेकाला फाडून खाईल मी. हे सगळं जे काय होतंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळं होत आहे. माझ्या मुलीला जर या सगळ्यामुळं त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. आता अरुंधतीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.